नमस्कार यूट्यूबकर. आज आपण बघणार आहोत 1 कप रव्यापासून 60पेक्षा अधिक पापड कसे बनवायचे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी याच वाटीने रवा आणि पाणी मोजून घेणार आहे. तर आपण 1 वाटी रवा घेतोय तर त्यासाठी 6 वाटी पाणी घेऊयात. रव्याचे पापड करत असताना तुम्ही कुठलंही जाड तळाचं भांडं घेऊ शकता. मी इथे कुकर घेतला आहे. हे पापड करायला जितके सोपे आहेत ना तितकेच खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि तसंही तुम्हाला इथे ज्या फ्लेवरचे पापड आवडत आहेत त्या फ्लेवरचे पापड तुम्ही बनवू शकता. जसे की पालकचे असतील, जिऱ्याचे असतील, मिरची, कढीपत्ता असे वेगवेगळे पापड तुम्ही बनवू शकता. चला तर मग मी इथे 6 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे. हे पापड करत असताना आपण पापड खार किंवा सोडा कसलाही वापर नाही करणार आहोत. चला तर इथे आपल्या पाण्याला उकळी यायला लागली आहे. आपण बाकीचं साहित्य यात घालूयात. इथे मी पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याचं प्रमाण सांगितलं आहे. 1 चमचा जिरं, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरचीचे तुकडे घेतले, 4-5 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालते आहे. गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. एकदा हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. मी ढवळण्यासाठी बेलण्याचा उपयोग करते आहे. तुमच्याकडे कुठलाही लाकडी चमचा वगैरे असेल त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. मी इथे तुम्हाला लाकडी चमचा किंवा बेलण्याचा वापर करायला सांगते आहे, कारण की आहे ना हे मिश्रण लाकडी चमचा किंवा बेलण्याला चिटकत नाही. तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये मिरची, कढीपत्ता, जिरं या सगळ्याचा फ्लेवर यामध्ये उतरला आहे. चला तर आता आपण यात रवा घालून घेऊयात. रवा घालत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची. रवा आपल्याला संपूर्ण न घालता थोडा थोडा करून घालायचा आहे, जेणेकरून पाण्यामध्ये गुठळे तयार होणार नाहीत. आणि जरी आपण मिश्रण करत असताना गुठळे तयार झालेच तर ते मोडून घ्यायचे आहेत. आणि शक्य नसेल तर ते आपण काढून टाकले तरीही चालतील. आपण जे काही छोटे मोठे गुठळे आहेत ते तसेच ठेवून पापड तयार करायला घेतले तर ते पापड चिरू शकतात. तुम्ही बघू शकता जसजसं मी रवा घालते आहे तसतसं हे मिश्रण घट होतं आहे. पाण्याचं प्रमाण जर तुम्ही योग्य घेतलं ना तर हे पापड चुकूनही सुकणार नाही. याच पद्धतीने आपण संपूर्ण रवा यामध्ये घालून घेऊया. मी तुम्हाला इथे पुन्हा सांगते आहे, आपण रवा घालत असताना किंवा पाण्यामध्ये जे काही साहित्य आपण घातले ते घालत असताना गॅस आपल्याला बारीक करायचा आहे, जेणेकरून मिश्रण खाली लागणार नाही. आता हे पापडाचं मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनटं सतत ढवळत बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या बेलण्यावरती पीठ हे लागलं जातं आहे पण खाली पडत नाही आहे. एवढं जाड कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे. जास्तही घट किंवा खूप जास्त पातळ हे मिश्रण आपल्याला करायचं नाही आहे. या स्टेजला गॅस बंद करून आपण पापड तयार करायला घेऊयात. मी ते बघू शकता मी लादीवरती प्लॅस्टिक अंथरलं आहे आणि त्यावर आपण पापड तयार करणार आहोत. हे पापड टाकत असताना आपल्याला जास्त वेळही लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनटात हे सर्व पापड टाकून होतात. मी इथे पातळ आणि मध्यम आकाराचे पापड करते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड, पातळ, मोठे, छोटे तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही पापड इथे करू शकता. प्लास्टिकवरती हे पापड टाकत असताना तुम्हाला असं वाटत असेल की चिटकून बसलं मिश्रण तर काय करायचं. तर पापड करायच्या अगोदर तुम्ही प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावून घेऊ शकता. खूप जास्त तेलाचाही वापर करू नका, जेणेकरून पापडांना उग्र वास येऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथे माझे खूप कमी वेळामध्ये 15-16 पापड टाकून झालेले आहेत. याच प्रकारे मी सर्व पापड टाकून घेते. या पापडांची एक खासियत आहे,
हे पापड तुम्ही उन्हातही सुकवू शकता, पण ऊन नसेल तर मग काय करायचं, तुम्ही हे पापड फॅनखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता. फॅनखालीसुद्धा हे 2 ते 3 दिवसांमध्ये छान कडकडीत सुकतात. तुम्ही ते बघू शकता 1 कप रव्यापासून मी केवढे सारे पापड तयार केलेले आहेत. हे पापड मी 1 दिवस संपूर्ण उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. किती छान तयार झालेत बघू शकता. आता मी तुम्हाला इथे तळूनही दाखवते आहे. हे पापड तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकता. चला तर मग आपलं तेलसुद्धा छान गरम झालं आहे. तळल्यानंतर हे पापड दुपटीने फुलतात. त्याचबरोबर हे पापड तेलकटही होत नाहीत. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर अशा छान छान रेसिपीजसाठीच मायराज किचनला लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे मायराज किचनच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. त्याचबरोबर कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटत आहेत. इथे तुम्हाला दिसतच असेल की आपले हे पापड किती दुप्पट तिप्पट पटीने छान फुलत आहेत आणि त्याचबरोबर छान क्रंचीसुद्धा झालेले आहेत.